हा नमस्कार सर, केबी न्यूज मधनं बोलतोय. हां, नमस्कार. येतो अ, आवाज आपल्याला? हो येतो. गर्जना हां. संघटना अध्यक्ष प्रकाश बेलवाडी हो. बोलताय. हो, हो, हो. सर एक विषय विचारायचा होता. हां, कागलमध्ये पिंपळगाव येथे सरकारी दवाखाना बांधण्यासंदर्भात जो विरोध चालू हां, आहे, तो नेमका काय? हां. हा विरोध आहे तिथल्या तुघलकी कारभाराला. मुळात त्या ठिकाणी दवाखाना होऊ नये अशी कोणाची भूमिका नाहीये. गावकऱ्यांची सुद्धा नाही, गर्जना संघटनेची सुद्धा नाही. अच्छा. या ठिकाणी हा मुळात दवाखाना मान्यता ह्याला मिळाली होती कॅबिनेटप्रमाणे सांगावमध्ये. हं. आता सांगावमध्ये ओल आहे असं कारण दाखवलं आणि तिकडनं तो त्यांनी शिफ्ट केला. माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपाने. आणि तिकडे ओल असल्याचं कारण दाखवून तुम्ही शिफ्ट करताय. मग ज्या 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 ठिकाणी ओल नाही अशा ठिकाणी केला पाहिजे होता. तर ह्याने हा सगळं कारखाना सॉरी रुग्णालय हा तलावामध्ये बांधण्याचा घाट घातला. आता हं. हे दोन ह्या आणि त्यामुळे ह्या हॉस्पिटलसाठी दोन प्रकारचे टेंडर आता निघतायत. पहिलं टेंडर आहे जे त्या हॉस्पिटलच्या बजेटच्या बाहेरचा विषय आहे. तो बजेटमध्ये तो येतच नाही. ह्या जागेचं कंपाऊंडिंग करणार आणि त्या ठिकाणी गटर लाईन वगैरे असं सगळं करणार आहे. आता ही काय म्हणतात पिंपळगाव ग्रामपंचायत आहे. ही काय महानगरपालिका नाही. सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी गटर लाईन आहे. कुठेतरी लांब गावाच्या बाहेर त्याचं रिसायकलिंग सेंटर लावलेलं आहे. एसटीपी वगैरे सगळं आहे. तर हे पाणी अच्छा. गटर लाईन करणार आहे असं तिथल्या इथे तुम्ही फिरवणार आहात पाणी. हां. आणि ह्यासाठी 24 कोटी रुपये ठेकेदार इनामदार राजू इनामदार जे आहेत त्यांना हे ठेकेदाराचे काम दिलेलं आहे आणि त्यांना पैसा मिळावा म्हणून हे काम काढलेलं आहे असा आमचा संशय आहे. अच्छा. कारण की हेच काम जर पूर्वेला रस्त्याच्या पलीकडे भरपूर मोकळी जागा आहे गावामध्ये. तर त्या ठिकाणी झालं असतं. हे 24 कोटी खर्च करायची काही गरज नव्हती. रिटेनिंग मॉल वगैरे सगळं काही. हं. एवढं तर प्रशासनामध्ये व्यावहारिक दृष्टिकोन असायला हवा. जनतेचा पैसा कसा उधळायचा याचा विचार न करता पैसा कसा वाचवायचा याचा विचार केला पाहिजे प्रशासनाने सुद्धा. अ, असं आमचं म्हणणं आहे. त्यामुळे रुग्णालय व्हावं, पण ते योग्य ठिकाणी व्हावं, असं आमचं भूमिका आहे आमची आणि गाववाल्यांची सुद्धा. सर हा विरोध मंत्री मुश्रीफांना आहे की कामाला आहे विरोध? हा विरोध कामाला आहे आणि काम करणारं कोण आहे तर मंत्री मुश्रीफ आहेत. असं का खरं? त्या कारण की हा निर्णय कोणी घेतलेला आहे, मुश्रीफांच्या दबावाखाली हा निर्णय झालेला आहे. नाहीतर प्रशासनाला काही इंटरेस्ट नव्हता की काम कुठे झालं पाहिजे. तलावामध्ये काम करण्याचं काही कारण नव्हतं. आणि या ठिकाणी जो ठेकेदार आलेला आहे, तो राजू इनामदार. मुश्रीफ आणि राजू इनामदारांचं नातं हे जगजाहीर आहे. अच्छा. काय एका पानाच्या काय पत्त्याच्या दोन बाजू आहेत हे. की एका नाण्याच्या दोन बाजू असं म्हणता येतील. त्यामुळे हे सगळं लिंक लागलीच आहे ना. हं. त्यामुळे हे कोण करतंय? हे शासनाच्या नियमाप्रमाणे झालं असतं, तर नक्की हे रस्त्याच्या पलीकडे मोठ्या जागेमध्ये झालं असतं रुग्णालय. ओके. तर ही जबरदस्ती का? तिथल्या काही गाव ग्रामस्थांचं रोजीरोटी त्या तलावावर